मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शामू बराच वेळ बांधाला बसून होता. त्याला काही सुचत नव्हतं. झालं हे बरं का वाईट ते आता कळेनासं झालं. सुरुवात तर झाली, शेवट कसा होणार माहीत नव्हता. पण त्यानं ठाम ठरवून टाकलं, शेवट काहीही हो, हिथून पुढं घट्ट बनायचं. मनात जे आहे ते करून दाखवायचंच. कडूसं पडलं. थंड वारं अंगाला झोंबू लागलं. गावाकडच्या रस्त्यानं चाहूल आली म्हणून शामूनं वळून पाहिलं. समोरून सुमन येत होती. तो उठून उभा राहिला. उगीचच आळस देत त्यानं मान उचलून पाहिलं. सुमन येत होती. तिच्या चालण्यात मस्तपैकी डौल होता. एखाद्या गिर्रेबाज कबुतरासारखी ती वाटत होती. शेवाळी रंगाची चांगल्यापैकी जरीच्या काठाची साडी तिनं नेसली होती. तसल्याच रंगाचं पोलकं दंडामध्ये फिट्ट बसलं होतं. काळ्या भोर रेशमी केसांचा तिनं नुकताच मधोमध भांग पाडला होता. कपाळावरती ठसठशीत कुंकुती ल्यायली होती. तिच्या ओठावर मृदू हसू तर डोळ्यांमध्ये मिश्किल भाव होता. शामू पुढं झाला. ती समोर येऊन उभी राहिली. त्याच्याकडं पाहून गोड हसली. शामू पण हसला. खोपीकडं वळत तो म्हणाला, "य की, आपण बाहेरच बसू." शिवारभर नजर फिरवून सुमन म्हणाली, "बांधाला ते रुईचं झाड पसरलं हाय नव्ह त्याच्या आडोशाला." सुमन मागोमाग शामू गेला. रुईच्या झाडाआड दोघं गवतात जवळ जवळ बसले. क्षणभर कुणीच बोललं नाही. फक्त दोघं एकमेकांकडं पाहत राहिले. शामूचं मन भरून आलं. दिवसभरात एका मागोमाग एक घडत गेलेल्या घटना त्याच्या मनात उभ्या राहिल्या. सुमनशी काय बोलावं नि कसं बोलावं तेच त्याला कळना. तो सुमनच्या आणखी जवळ सरकला. सुमन खाली पाहत होती. बोटाभोवती पदराचं टोक गुंडाळण्याचा तिचा चाळा चालला होता. शामूनं तिचा हात हातात घेतला. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये घेऊन दाबला. नंतर तो तसाच छातीशी धरून कुरवाळत राहिला. सुमन त्याच्या आणखी जवळ सरली. ती एकदम दचकली. तिनं आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला व त्याचे दोन्ही हात चटकन पकडून ती त्याचे तळवे पाहू लागली. पण शामूनं लगेच दोन्ही हातांच्या मुठी आवळून घेतल्या. त्याचे दोन्ही हात तसेच आपल्या हातात धरून ठेवीत सुमन म्हणाली, "उघडा हा मुठी, बघू द्या मला काय झालं हाय हाताला त्या." "कुठं काय ग?" शामू हसून तिच्याकडं पाहून म्हणाला. "बघू दावा तरी." त्याच्या झाकलेल्या मुठी उघडण्याची खटपट करीत सुमन म्हणाली. शामूला गंमत वाटली. सुमन त्याच्या हाताशी झटत होती. तिच्या हातातल्या काकणांचा किणकिणाट होत होता. शामू मुद्दामच मुठी आवळून धरत होता. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याला हवासा वाटत होता. लहान मुलांच्या भांडणागं त्यांचं चाललं होतं. शेवटी सुमन डोळे मोठे करून त्याच्याकडं पाहत म्हणाली, "असं व काय? बघू द्या की काय झालंय हाताला तुमच्या. उघडा बघू मुठी. उघड की तू. हां, बघू ताकद." शामू मिश्किलपणे हसून म्हणाला, "तुमची ताकद आणि माझी ताकद त्याची बरोबरी आहे का? उघडून दावा हा." सुमन आर्जवी सुरात म्हणाली. तसं शामूनं तिच्या समोर मुठी उघडल्या. तळहाताचे तळवे समोर पसरून धरले. आपला हात हलकेच त्याच्या तळहातावरून फिरवत सुमन दचकून म्हणाली, "आता ग बाई, अव फॉड कशानं आले ते हाताला तुमच्या?" सुमननं त्याच्या दोन्ही तळहातावरती खाली वाकून तोंडानं फुंकर घातली. आपल्या हाताचा तळवा हलके हलके वरून फिरवत शामूकडं पाहत ती पुन्हा म्हणाली, "कशानं व? काय केलं तुम्ही तवा हाताला फोड आले ते तुमच्या?" तिनं घातलेली फुंकर ने मागून तिच्या हाताचा येणारा मौसूद स्पर्श यामुळं दामू परत सुखावला. त्या तंद्रीत त्यानं आपले डोळे मिटून घेतले. सुमनच्या अंगावर तो आणखीनच रेलला. "सांगा ना कशानं फोड आल्या ते तुम्हाला?" सुमननं पुन्हा हळवेपणानं विचारलं. शामूनं तिच्या हातातून हात सोडवून घेतले आणि म्हटलं, "गड्यांबरोबर आज पहिल्यांदा काढणी केली."
सवय नाही तर कशाला उपटायचा शाळू, साधं नसतं या कामत्या, मला हाय नवा अनुभव त्याचा. असं म्हणून सुमन पटकन उठली. रुईच्या झाडाकडं वळली. त्या झाडाच्या शेंड्याच्या फाट्या तिनं मोडल्या. त्या सरशी त्यातून दुधासारखा पांढरा चिक बाहेर आला. शामूच्या समोर येऊन बसत ती म्हणाली, हा करा पुढं हात, रुईचा चिक लावते, त्यानं बरं होतं या. शामूनं तिच्या पुढं हात पसरून धरले. तिनं हलक्यानं फोडावर चिक फासला. शामूला एकदम गार गार वाटलं. सुमनचं त्याला नवल वाटलं. ही पोरगी खरंच मोठी चलाक आहे. त्या मानानं आपण तर. शामू स्वतःशीच हसला. का व हसलासा? हाताच्या बोटाला लागलेला चिक बांधावरच्या गवताला पुसत तिनं विचारलं. शामूनं तिच्याकडं कौतुकानं पाहिलं. तो काहीच बोलला नाही. मी एवढी गायगायनं का आले माहिती आहे का? सुमननं त्याच्याकडं पाहत विचारलं. शामूला तिची आता गंमत करायची होती. लगेच हसून म्हणाला, खोंड सुटून गेला असल आणि त्याच्या मागं धावायला माझ्यासारखा फुकटात गडी पाहिजे असल तुला. लय कौतिक तुम्हाला त्या खोंडाचंच. सुमन मान उडवून म्हणाली, मग असणारच की, त्यानंच तर तुझी माझी गाठ घालून दिली. शामू पण लगेच म्हणाला, ते नाही आता कुठं सुटून जायचं. मामानं त्याचा पक्का बंदोबस्त करून टाकला हाय. इकलं बिकलं का काय ग त्याला? शामूनं दचकून विचारलं. ऐकल्यालं नाही, पण मामीचं बोलणं चाललेलं ऐकलंय म्या. ते तुम्हाला देऊन टाकणार आहे ती. मला? मला ग कशाला बा? मान हलवीत डोळे मोडीत सुमन म्हणाली, तुम्हालाच देणार आहे ती. बघा आता कात्या. आपल्याला नाही उमगत बा हे असलं कोड्यात बोललेलं. काय ते सरळ सरळ सांगावं आपलं माणसानं. सुमन हसली. मोठे डोळे करून शामूकडं पाहत ती म्हणाली, आहेर यायचं हाय मामाकडनं तुम्हाला ते खोंड, कळलं का आता तरी? शामूनं कपाळावरती हात मारून घेतला. चांगलं हाय, मामा मामीनं चांगलंच ठरवलं हाय. म्हणजे लग्नानंतर मी त्या खोंडाकडं बघायचं का बायकोकडं बघायचं? एवढं बोलून शामू हसला, पण लगेच गप्प झाला. नंतर बराच वेळ तो काहीच बोलला नाही. समोरच्या मोकळ्या वावराकडं नुसता पाहत राहिला. मग गंभीरपणे म्हणाला, तुला वाटतं तितकं सोपं नाही लग्नाचं. त्याच्याजवळ सरकून उजवा हात हलकेच त्याच्या खांद्यावर ठेवीत सुमन हलक्या आवाजात म्हणाली, का व असं का म्हणून म्हणतायसा तुम्ही? तसंच हाय. शामू स्वतःशीच खिन्नपणे हसून म्हणाला. डोळ्यांत प्राण आणून सुमन शामूच्या डोळ्यांत पाहत राहिली. खांद्यावरचा तिचा हात हातात घेऊन शामूनं पुढं ओढला. खाली वाकून त्यानं त्या गोंडस हाताचा ओथंबून मुका घेतला. तिचा हात मग तसाच त्यानं घट्ट धरून ठेवला. नि मान वर करून तिच्याकडं डोळे भर पाहून घेतलं. का आली होतीस? सांगणार होतीस विसरली वाटतं. शामूनं तोंडावर हसू आणून विचारलं. खाली पाहत सुमन म्हणाली, पहिल्यांदा तुम्ही मला हे सांगा. विचारू? हा, तुम्हाला आवडते का मी? सुमननं धीट होऊन एकदम विचारलं. शामू मोकळं हसला. बोटाच्या चिमटीत तिच्या नाकाचा शेंडा धरून त्यानं हलवला. तिच्या डोक्याला डोकं लावून तो स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, आवडलीस? मग सोपं नाही का म्हणून म्हणतायसा? शामूच्या डोळ्याला डोळा भिडवीत तिनं विचारलं. माझ्या आईला पसंत नाही, शामूनं स्पष्टच सांगितलं. सुमन क्षणभर अबोल झाली. खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली, दुपारी मी आलेले तर त्या माझ्याशी नीट बोलल्या देखील नाही ती. तशीच आहे ती, तू उगी मनाला लावून घेऊ नगस. सुमनची हनुवटी बोटानं वर उचलून तिच्याकडं एकटक पाहत शामू म्हणाला. सुमन पण विव्हळ होऊन त्याच्याकडं पाहत राहिली. आपला हात तिनं शामूच्या हातात तसाच राहू दिला. हळूहळू अंधार पडत चालला तशी ती उठली. मला सांगायचंय ते राहिलंच की. कपाळावरती हाताची मूठ आपटून सुमन म्हणाली, अव माझं बापू आणि आई दोघं बी आल्या ती हिथं. शामू आश्चर्यानं तिच्याकडं पाहत राहिला. ते कसं ग? यायचं होतं का? नाही व, मामांनी बोलावून घेतलंय. तेवढ्यासाठी त्यांनी माणूस पाठवला आमच्या गावाकडं सकाळ सकाळचा. असं? एवढं गायनं कशाला ग बोलिवलंय? शामूनं साळसूतपणे विचारलं. चला जावा, मला नका विचारू, सुमन लटक्या रागानं म्हणाली.
जसं काय तुम्हाला काय माहितीच नाही. मला कसं माहीत होईल सांगितल्या बिगर. माझ्याच तोंडून ऐकून घ्या सगळं, असं म्हणून सुमन गप्प झाली. हे सांग की ग, खरंच, शामू गयावया करीत म्हणाला. सांगीन पण चेष्टा नाही करायची. हां, मामा मामीच्या मनात लय हाय तुम्हासनी जावय करून घ्यायचं. हो, शामू लगेच ओठ दुमडून म्हणाला. म्हणूनच राती वस्तीवरून हाकून दिलं त्यांनी मला, एखाद्या कुत्र्यागत. ते गैरसमजानं झालं, सुमन तळमळीनं बोलली. चांगला गैरसमज आहे, शामू मान हलवून म्हणाला. तुमची आई बोलली मला दुपारी, इसरले ना मी ते. इसरले का नाही, का तुमच्यागत मनात ठेवलंय अजून बे? बरं मग, तसं मामा बोललेले तुम्ही बी इसरा. हां. शामूला वाटलं या पोरीचं सगळंच न्यारं आहे. तिला नाही म्हणता येतच नाही. सगळं चतुराईनं बोलते. तो तिच्याकडं पाहून हसला. जाऊ मी? शामूला तिला जा म्हणून सांगणं जीवावर आलं. तिचा पण तिथून पाय निघत नव्हता. वय व, जाऊ का आता मी? जा खरं, शामू हसून म्हणाला. पण मघाशी तू काय सांगत होतीस ते अर्धवटच राहिलं की. सगळं सांगून झालं हा. आता ह्या परीस जास्ती मला उलगडा करता यायचा नाही. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असत्या ती. सुमन लगेच म्हणाली. बरं बरं, जातो. शामू उठून तिच्या बरोबर चालत म्हणाला. अंधार पडला की सुमन अवतीभवती पाहत म्हटलं. काल खोंडा माग हिंडलो तेव्हा किती अंधार होता. ते यगळं. अंगावरचा पदर सावरून घेत सुमन म्हणाली. असं बांधानं जाऊन गावाकडच्या रस्त्यानंच जा, मधनं नग, काट मोडत्याली. शामू काळजीनं म्हणाला. तशीच जाते. सुमन शामूकडे वळून पाहत म्हणाली. हाताच्या फोडाला जपा, रुईचा चीक धुवून काढा. डोळ्या बिळ्याला लागलं तर वाईट असतंय त्या. बरं बरं, शामू हसून म्हणाला. सुमन आली त्या वाटेनं निघूनही गेली. शामू कितीतरी वेळ ती गेली त्या रस्त्याकडं नुसताच पाहत उभा होता. तिचे आई वडील आले हे सांगायला ती मुद्दाम आली होती. मामा मामीच्या मनानं घेतलं म्हणजे निम्मी शिम्मी लढाई जिंकलीच होती. या गोष्टी इतक्या झटपट घडून येतील असं शामूला देखील वाटलं नव्हतं. खोपीच्या कुडाला पाठ देऊन तो विचार करीत बसला. दाही दिशा अंधारानं काळवंडून आल्या तरी डोक्यावर चांदण्यांचा पट उलगडत गेला. त्यामुळं मान वर करून पाहिलं की मनाला धीर येत होता. थंडीचा कडाका जाणवू लागला. उठून खोपीतला कंदील लावावा असं 17दा मनात येऊन देखील शामू तसाच अंधारात बसून राहिला. आपल्याच विचारात तो गढून गेला. त्याला गंमत वाटली. सुमन नावाची कुणी एक पोरगी आयुष्याच्या या वळणावर अचानक भेटली. त्याला अजून पुरते 24 तासही झाले नाहीत, पण ते रेशमी धागे किती झटपट जुळत गेले. तिची झालेली ती भेट आता जन्मजन्मांतरीची ठरणार आहे. हे बंध आता कुणीच तोडू शकणार नाही. शामू विचाराच्या तंद्रीत असतानाच शिवराम समोर येऊन उभा राहिला. शामूनं दचकून त्याच्याकडं पाहिलं. खांद्यावरचं कांबळं खाली जमिनीवरती टाकून शिवराम म्हणाला. भले शामूराव, अंधारातच बसला व्हय, अव दिवा तरी लावायचा. तू कसा आला शिवराम? कसा म्हणजे? पायानं, सवताच्या. शिवरामनं विनोद केला. शामू हसला. हे जेवण तुमचं. फडक्यात बांधून आणलेली शामूची भाकरी पुढं करीत शिवराम म्हणाला. काकी माझ्या घराकडं आल्या, म्हणायला लागल्या. शामूची एवढी भाकरी पुचवून येतोस का? द्या म्हणलं. भाकरी पुचती करतो आणि त्याच्यासोबत मुक्कामाला राहतो, मग झालं. तशा काकी खुश झाल्या. म्हणाल्या बरं झालं बाबा, राह त्याच्यासोबत, म्हणून आलोया बघ. शिवराम बोलत होता तेवढ्यात शामूनं उठून कंदील लावला. तू मुक्कामाला आलास म्हण की. त्याचं सगळं ऐकून घेऊन शामूनं विचारलं. व्हय, हे काय पांघरायचं गोंगडं बिंगडं जाम तयारीनं चालूया बघा. एवढं बोलून शिवराम थांबला. कंदिलाचा तांबूस प्रकाश दोघांच्या तोंडावरती पडला. नाही शामूराव, म्या मुक्कामाला राहिल्यानं तुमची काय गैरसोय तर होणार नाही नव्ह? शिवरामनं मिश्किलपणे विचारलं. गैरसोय कशी र? शामूनं भाबडेपणानं विचारलं. नाही, शिवराम ओठात हसत म्हणाला. तुम्हाला कुणाकडं जायचं असल, नाहीतर तुमच्याकडं कुणी यायचं असल. शिवरामच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन शामू हसला. त्याला पण मिश्किलपणे बोलता येत होतं. तो लगेच म्हणाला.
हे बघ शिवराम, तू आल्यानं उलट माझी सोयच झाली. तुझ्यावर राखण सोपून मी निवांत मला कुठं जायचं असेल तकडं जाईन. माग काळजी राहणार नाही आणि घाईघाईनं परत बी यायला नको. काय आणकुनी माणूस तुमच्याकडं यायचा असेल तर गा? शिवरामनं लगेच विचारलं. आता कुणी यायचं नाही, तू उगी चिंता करू नकोस, शामू म्हणाला. कोण यायचं होतं ते आत्ताच येऊन गेलं, कळलं? शिवराम आश्चर्यानं शामूच्या तोंडाकडं पाहत राहिला. अरे असं बघतोयस काय माझ्याकडं आवासून? नाही म्हणजे खरंच ती पोरगी आत्ता इथून येऊन गेली म्हणतायसा व्हय? शिवरामनं विचारलं. होय होय, येऊन गेली. आम्ही बोलत बसलो होतो तिथं बांधावर, रुईच्या झाडाशेजारी. खरं म्हणतायसा मालक? खरं म्हणजे खोटं सांगतोय की काय तुला? ती हिथं आली, त्या तिथं आम्ही दोघं खूप वेळ बोलत बसलो. मग अंधार पडायला लागल्यावर ती तपली तपली निघून गेली. पण तुला र काय एवढं नवल वाटतंय? नवलच हाय मालक, शिवराम म्हणाला. अव दुपारी काकी त्यासनी लय बोललेल्या. पुण्यांदा माझ्या वावरात पाय ठेवशील तर बघ, असं बजावून बजावून म्हणलेल्या, म्हणून म्हटलं. शिवराम, आईच्या तसल्या बोलण्याला भीक घालणारी पोरगी नाही ती. अरे वाघीण हाय, नुसती वाघीण. आईनं मस्त बजावलं, पण तिचं मन राहायला नको का? शामू अभिमानानं म्हणाला. बोलण्यात तर अशी चतुर आहे, तू ऐकायला पाहिजेस बघ. शिवराम अचंब्यानं शामूकडं पाहत राहिला. सुमनबद्दल ऐकून त्याला जसं आश्चर्य वाटलं, तसं शामूबद्दल देखील त्याला नवल वाटलं. आईच्या पंखाखाली इतके दिवस दडलेलं हे पाखरू एवढं धीट कसं झालं? आईच्या चोचीतला दाना खाणारं ते त्याला एकदम एवढा अंतराळ कसं दिसू लागलं? पुढचा मागचा विचार न करता आता ते पुढं झेपावणार काय? शिवरामला सगळंच आकरीत होतं. दुपारी वावरात आलेली तू पाहिलीस, कशी वाटली रे तुला ती? शामूनं शिवरामला विचारलं. तिहून तुम्हाला बघत आले तेवढ्यावरूनच म्या वळिकलं. हे काम काय न्यारच हाय. अव पुरीची जात, नुसतं डोळं वटारलं तर तरी डोळ्यातनं पाणी काढते. पण शामूराव, हे पाणी काय वेगळंच हाय बरं का? आपल्याला पसंत पडली बघा एकदम. म्हणूनच काकी देखत दुपारी जेवायच्या वक्ताला म्या म्हणालो की जोडा छान शोभून दिसल म्हणून. पण काय करतोय, आईला पसंत नाही ना रे. शामू खाली मान घालून खिन्नपणे म्हणाला. तुम्ही धरा आग्रव, त्यांना चट पसंत पडल बघा. शिवराम समजुती खातर बोलला. आणि तिला नाहीच पसंत पडलं तर? शामूच्या त्या प्रश्नावर शिवराम थोडा विचारात पडला. तो चटकन काही बोललाच नाही. सांग की, मग र काय करायचं? शामूनं परत विचारलं. ते तुमच्या हिमतीवर हाय शामूराव. तुम्ही एवढं मनात आणाल तर तसं बी तुम्ही करून दावाल. एवढं बोलून शिवराम थोडं थांबला नि मग म्हणाला. आम्ही गडी माणसं पडतूया, तेव्हा तुमच्या ह्या गोष्टीत आम्ही लक्ष घालू नये. पण मला जे काय वाटतंय ते बोलू का व मालक? बोल की र, तेवढ्यासाठी तर तुला मी विचारतो हाय. तुम्ही आई बापाचं एकुलतं एक, तर तुमचं मन त्यांनी मोडू नये. तुमच्या मनासारखं करावं. बरं, ती पोरगी बी काय वाईट नाही, तुमच्यापैकीच आहे की. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ शिवराम, शामू समाधानानं म्हणाला. या पोरी बरोबर मी लग्न केलं तर माझं आयुष्यच उजळून निघणार आहे रे. आजवर एखाद्या शेणा मातीच्या गोळ्यागत राहिलो बघ मी. धड ना आकार ना उकार. कधी काही मोकळेपणानं गोष्टी केल्या नाहीत. कधी मनाप्रमाणे वागलो नाही. आईनं बोट दाखवलं तसा रस्ता चालत आलो. मला तर हे आयुष्य असंच फुकट जाणार असं वाटायला लागलं होतं. शामू भावनेच्या भरात बोलला. तसंच काही म्हणू नगासा, शिवराम म्हणाला. आता कुठं तुमची सुरुवात हाय बघा. मनात आणाल तर अजून हिकडचं जग तिकडं करून दाखवाल. त्याच्यासाठी छातीत दम पाहिजे, अंगात रग पाहिजे आणि उरात उमेद पाहिजे. काय? शिवरामच्या तेवढ्या बोलण्यानं शामूचे डोळे चमकले. त्यानं मान वर करून पाहिलं. आकाशाच्या श्यामल घुमटात लाख लाख तारे चमकत होते. चला जेवण करून घ्या. दुपारी नीट जेवला बी नाहीसा तुम्ही, शिवराम म्हणाला. शामू शिवरामकडं पाहून हसला. तो गडी माणूस असून देखील आपल्या सुखदुःखाशी किती समरस झाला होता. रात्री बराच वेळेपर्यंत शामू आणि शिवराम शेकोटी करून शेकत बसले होते.
मध्येच एकदा हातात कंदील घेऊन ते दोघं बांधा बांधानं राऊंड घेऊन आले. शिवराम, राती कंसाची चोरी कुणी केली असावी असं तुला वाटतंय र? शामूनं विचारलं. कसं कुणाचं नाव घ्यावं? फिरस्ती भिकार पाखार हिंडतया. चहूकडं मोकाट सुटल्या ती लोक. बघतायसा नव माळावरची पालं. तवा कुणी नदर राखून हे काम केलं कसं व कळावं? माझा आपला शक हाय, सांगू का? हा सांगा की. हे काम आणतो मायाचा. त्यो कशाला करील? त्याला कुठं कमी पडलं या? कमी पडण्याचा सवाल नाही शिवराम. त्यानं हे दुष्टाव्यानं केलंय, माझी खात्री आहे. असं कसं म्हणता तुम्ही? चालता चालता थांबून शिवरामनं विचारलं. शामूनं त्याचा दंड पकडला. काल रात्री मी व सुमन खोंडाच्या मागं होतो. वरचं शिवार पाहून आम्ही खाली मायाच्या मळीकडं ओढ्यानं उतरलो, तर अंतू माळी आडवा आला. राती भेटला काय तुम्हाला त्यो? तेच तर सांगतोय. तो तसा आडवा आला. आम्हा दोघाला वड्या वड्याने हिंडताना बघून काय तोंडाला येईल ते बरळत सुटला. ऐकूनच घेना बेन. तशी सुमन रागाला आली. ती त्याला फाडकन बोलली. त्या सरशी तो उसळला. बघून घेईन असं म्हणत तावा तावानं निघून गेला. तो डंख त्यानं उराशी बाळगला असावा आणि मला अडचणीत टाकण्यासाठी ही अशी चोरी केली असावी. मला तर आपला असं वाटतंया. त्याला दुजोरा बी मिळत गेला. तो व कसा? आम्ही दोघं वड्या वगळीनं हिंडत होतो. आमची काहीतरी भानगड हाय असं दुसरे दिवशी तो गावभर बोंबलत सुटला. तुमचा शकच असेल तर आपण चांगली नजर ठेवू मायावर. चोरी तशी पचायची नाही त्याला, शिवराम म्हणाला. रात्र बरीच झाली. समोरच्या शेकोटीची धग विझत आली. थंडीनं परत अंगामध्ये हुडहुडी भरू लागली. दोघंही उठले. शिवरामनं अंगाभोवती घोंगडं पांघरलं. शामूनं उभ्या उभ्या आळस दिला. सहजच त्यानं नजर उचलून समोर बघितलं. अंधाराचा अथांग डोह पसरला होता. लांब शिर्के मामाच्या वस्तीवर मात्र बाहेर आढ्याला टांगलेला कंदील लुकलुक करीत होता. प्रकाशाची तेवढीच एक टिकली तेवढ्या अंधारात उठून दिसत होती.